स्वागत आहे तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर. आपण MPSC एक्झाम 2024साठी क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करत आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला प्रश्न आहे, खालील निकषाच्या आधारे 2011-2012 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये व शहरी भागासाठी 100 रुपये अशी दारिद्र्य रेषा निश्चित केली आहे. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 2009मध्ये नियोजन आयोगाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गटाची स्थापना केली होती. या आयोगाच्या म्हणण्यानुसार 2011-12मध्ये तेंडुलकर पद्धतीचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय दारिद्र्य रेषेचा अंदाज ग्रामीण भागात दरमहा दरडोई 816 रुपये आणि शहरामध्ये दरमहा दरडोई 1000 रुपये असा आहे. 2011-12मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची टक्केवारी ग्रामीण भागात 25.7%, शहरी भागात 13.7% आणि संपूर्ण देशात 21.9% इतकी अंदाजित करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास. ऑप्शन ब आणि क हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, राजकोषीय नीतीची साधने कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक खर्च व करारोपण आणि अंदाजपत्रक ही राजकोषीय नीतीची साधने आहेत. ऑप्शन अ आणि क हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्र सरकार. केंद्र सरकारने उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना सुरू केली आहे. पियुष गोयल जेव्हा ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री होते तेव्हा नोव्हेंबर 2015मध्ये सर्वप्रथम या योजनेची घोषणा करण्यात आली. उदय 2015मध्ये सुरू करण्यात आली. एकूण 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेअंतर्गत आहेत. 10 ऑगस्ट 1921 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला 2.0 लॉन्च केले आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 1991मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा चेलैया समिती. भारताच्या कर प्रणालीत सुधारणा करण्यासाठी एक अजेंडा तयार करण्यासाठी सरकारने 1991मध्ये राजा चेलैया समिती यांच्या नेतृत्वाखाली एक कर सुधारणा समिती नियुक्त केली आहे. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. डॉक्टर जॉन मथाई समितीची स्थापना 1952मध्ये करण्यात आली. या समितीचा हेतू प्रत्यक्ष कराचा अभ्यास करण्यासाठी होता. डॉक्टर कॅलडोर समितीची स्थापना 1956मध्ये महसुली उत्पादनात वाढ करण्यासाठी कराद्वारे मार्ग शोधण्यासाठी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा पॉईंट आहे महावीर त्यागी समितीची स्थापना 1958मध्ये कर बुडवण्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी करण्यात आली आहे. पुढची समिती आहे वांचू समिती. वांचू समितीची स्थापना 1971मध्ये प्रत्यक्ष कर चौकशीसाठी करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश देशातील काळ्या पैशाचा अंदाज करण्यासाठी होता. राज समितीची स्थापना 1972मध्ये कृषी कर चौकशीसाठी करण्यात आली आहे. एल.के. झा समितीची स्थापना 1976मध्ये अप्रत्यक्ष कर चौकशीसाठी करण्यात आली आहे. चोक्सी समितीची स्थापना प्रत्यक्ष कर योजना सोपी करण्यासाठी करण्यात आली आहे. राजमन्नार समितीची स्थापना केंद्र राज्य कर संबंधाबाबतची आहे. रेकी समितीची स्थापना अप्रत्यक्ष कर चौकशीसाठी करण्यात आली आहे. राजा चेलैया समितीची स्थापना 1991मध्ये विक्री कराला समान राज्यस्तरीय वॅट लागू करावा या शिफारशीसाठी करण्यात आली होती. विजय केळकर कार्यगटची स्थापना 2002मध्ये करण्यात आली आहे. या कार्यगटाला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर याबाबतचा कार्यगट असे देखील म्हणतात.
आयकराची करमुक्त मर्यादा वाढवणे, महामंडळ कराचा दर कमी करणे, मॅट रद्द करणे. 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेला वस्तू व सेवा कर ही भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा ठरली आहे. कर प्रशासन सुधारणा आयोग ची स्थापना ऑगस्ट 2013 मध्ये करण्यात आली आहे. या आयोगाचे अध्यक्ष डॉ. पार्थ सारथी शोम होते. या आयोगाचा उद्देश भारताच्या कर व्यवस्थेत सुधारणा सुचवण्यासाठी होता. या आयोगाने आपला पहिला अहवाल जून 2014 मध्ये दिला आहे. कर प्रशासन सुधारणा आयोगाच्या शिफारशी: पूर्वलक्षी करपद्धती रद्द करणे, पॅन क्रमांक व्यवस्थेचा वापर वाढवावा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम मंडळ परस्परांमध्ये विलीन करण्यात यावे. पुढचा प्रश्न आहे, 2011-2012 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वयंरोजगाराचा हिस्सा 52%, नियमित रोजगाराचा हिस्सा 18% आणि प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा हा 30% होता. पुढचा प्रश्न आहे, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑगस्ट 2012 मध्ये सुरू करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान पाम तेल या नावाच्या पाम तेलाविषयक अभियानाची सुरुवात करण्यास मंजुरी दिली. ही केंद्र पुरस्कृत योजना असून ईशान्येकडील राज्य आणि अंदमान निकोबार बेटावर या योजनेची अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 कोणत्या योजनेच्या उपाययोजना म्हणून राबवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. पुढचा प्रश्न आहे, 2021-22 दरम्यान M3 मध्ये काय समाविष्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बँकाकडील मुदत ठेवी आणि बँकाकडील मागणी ठेवी. पुढचा प्रश्न आहे, 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वसमावेशक वाढ, हरित वाढ, युवा शक्ती आणि आर्थिक शक्ती. पुढचा प्रश्न आहे, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योजनांसह ज्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्र सरकारचे 75% आणि राज्य सरकारचे 25%. खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? पहिलं विधान आहे UT-GST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केला जातो. हे विधान चुकीचं आहे. पुढचं विधान आहे IT-GST केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा केले जाते. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहे. UT-GST केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ द्वारे प्रशासित केले जाते आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जाते. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर यामध्ये कर संकलन भारतीय संघराज्याच्या अखत्यारीत येते. ते संघराज्य सरकार गोळा करते, परंतु नंतर ते राज्यामध्ये हस्तांतरित केले जाते. पुढचा प्रश्न आहे, मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे हे 3 आयाम प्रतिबिंबित होतात. या प्रश्नाचं उत्तर आहे आरोग्य, शिक्षण, राहणीमान. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. पुढचा प्रश्न आहे, वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्र सरकारने 2008-2009 पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क्लोरोफाइटा.
पुढचा प्रश्न आहे, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. या प्रश्नाचं उत्तर आहे, मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात. पुढचा प्रश्न आहे, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मिक्सोफायसी. पुढचा प्रश्न आहे, मिओसिसच्या टप्प्याची योग्य क्रम कोणता. या प्रश्नाचं उत्तर आहे लेप्टोटीन, झायगोटीन, टॅचिटीन, डिप्लोटीन, डायकानेसिस. पुढचा प्रश्न आहे, अँटीमनी संयुगेच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे सिस्टोमियासिस. पुढचा प्रश्न आहे, साधारणपणे पोरिफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात. या प्रश्नाचं उत्तर आहे आर्किओसाइट्स. पुढचा प्रश्न आहे, तापमानातील प्रत्येक 1 अंश सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. या प्रश्नाचं उत्तर आहे 61 सेंटीमीटर पर सेकंद. पुढचा प्रश्न आहे, विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीचे एकक हे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे बोर्डेटेला पर्टुटिस. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिटॅमिन A, C आणि E. पुढचा प्रश्न आहे, ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ओपिऑइड्स. पुढचा प्रश्न आहे, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूच्या मिश्रणातून तयार केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे, जस्त आणि निकेल. पुढचा प्रश्न आहे, ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे O-ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. पुढचा प्रश्न आहे, कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पियर्सन. पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या महाधिवक्ताबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे. पहिलं विधान आहे, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची महाधिवक्ता म्हणून नेमणूक करतात. पुढचं विधान आहे, प्रत्येक राज्याचे राज्यपाल हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्त करतील. पुढचं विधान आहे, भारताच्या महान्यायवादीप्रमाणे राज्याचे महाधिवक्ता हे मतदानाच्या अधिकाराशिवाय राज्य विधानसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ, ब, क हे तिन्ही योग्य आहेत. कलम 165 मध्ये राज्याचे महाधिवक्ताची तरतूद आहे. कलम 177 मध्ये महाधिवक्ताचे अधिकार राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचे आणि त्याच्या समितीचे आहेत. कलम 194 मध्ये महाधिवक्ता यांचे अधिकार, विशेषाधिकार आणि प्रतिकार सक्ती दिली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही. पहिलं विधान आहे, उच्च न्यायालय जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकते. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हे विधानसुद्धा बरोबर आहे. पुढचं विधान आहे, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. हे विधान चुकीचे आहे, कारण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. पुढचं विधान आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्तीचे वय 62 वर्षे आहे. हे विधान बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. हे विधान चुकीचं आहे. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे. पहिली जनहित याचिका ही हुसेन नारा खातून विरुद्ध बिहार राज्य सरकार यांच्या 1979 मध्ये दाखल करण्यात आली. जनहित याचिकेचे जनक आहे न्यायमूर्ती V.R. कृष्ण अय्यर आणि न्यायमूर्ती P.N. भगवती. जनहित याचिका सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातच दाखल करता येते. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारकडून 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय पंचायती राज दिवस.
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 24 एप्रिल 2010 रोजी पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस घोषित केला. 2011 पासून भारताच्या केंद्र सरकारने दरवर्षी 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ आणि राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, अचूक जोड्या लावा. या प्रश्नाचं आपण डायरेक्ट उत्तरच पाहू. 61वी घटना दुरुस्ती हे मतदाराचे वय 21 वरून 18 केले. 44वी घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात बाबतची घटना दुरुस्ती आहे. 41वी घटना दुरुस्ती राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले. 73वी घटना दुरुस्ती त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 3, 4, 1 आणि 2. पुढचा प्रश्न आहे, सरपंचाचे अधिकार व कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान आहे, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे. दुसरं विधान आहे, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे. पुढचं विधान आहे, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांची देखरेख ठेवणे. या विधानापैकी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांची देखरेख ठेवणे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, रामा सुब्रमण्यम. 9 जून 1983 रोजी गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार न्यायमूर्ती R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली श्री B. शिवरामन आणि डॉ. S.R. सेन यांच्यासह एक आयोग स्थापन करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भाग 15 मधील कलम 324 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, अचूक जोड्या लावा. या प्रश्नाचं आपण डायरेक्ट उत्तरच पाहू. थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तज्ज्ञ होते. फ्रेडरिक हायक हे अँग्लो ऑस्ट्रियन तज्ज्ञ होते. रॉबर्ट नॉझिक हे एक अमेरिकन तत्त्वज्ञ होते. रुसो हे फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक होते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ग. मावळणकर. पुढचा प्रश्न आहे, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा मध्ये तयार केला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्टोबर 1947 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाचा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. या प्रश्नाचं डायरेक्ट आपण उत्तरच पाहू. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे. कलम 44. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे. कलम 46. पुढचं विधान, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे. पुढचं विधान, पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. या प्रश्नाचं उत्तर आहे ड, ग, ब, अ. पुढचा प्रश्न आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर आहे जुलै 1918 मध्ये. भारत सरकार अधिनियम 1919 हा 1921 मध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? पहिली जोडी, भेदभाव करण्यास मनाई. कलम 15. ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी, संमेलनाचा हक्क. कलम 19. कलम 19 मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, म्हणून ही सुद्धा जोडी बरोबर आहे. पुढची जोडी आहे, जीवित संरक्षणाचा अधिकार. कलम 20. ही जोडी चुकीची आहे, कारण कलम 21 मध्ये जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. पुढची जोडी आहे, घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम 32. ही जोडी सुद्धा बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क. पुढचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही?
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क जकात. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. या सूचीमध्ये सुधारणा करण्याचे अधिकार संघ आणि राज्य शासन या दोघांनाही आहे, पण केंद्रीय अधिकार राज्य अधिकाराला अधिलिखित करू शकते. फौजदारी कायदा, विवाह, घटस्फोट, दिवाळखोरी आणि नादारी इत्यादी समवर्ती सूचीतील उदाहरणे आहेत. संघ सूचीमध्ये 100 विषय आहेत. राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 5 विषय राज्यातून समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. ते असे आहेत: शिक्षण, जंगले, वजन व मापे, वन्य प्राणी आणि पक्षी संरक्षण, न्याय प्रशासन. हे 5 विषय राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.